जलगांव जिले के अमलनेर में कथा सुनाते समय धुले के कथाकार राजीव झा ने भारतीय संविधान के बारे में विवादित बयान दिया। उन्होंने कहा कि संविधान ने सभी को समान अधिकार दिए, लेकिन मैंने देखा है कि इसे टुकड़ों में बांटा गया। इस बयान के बाद धुले की अंबेडकर संगठन आक्रोशित हो गई और राजीव झा के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की गई। विरोध प्रदर्शन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की पूर्णाकृति मूर्ति के सामने किया गया। इससे जोरदार घोषणाबाजी की गई। घटना के कारण इलाके में तनाव का माहौल बना रहा और पुलिस प्रशासन ने कानून व्यवस्था बनाए रखने के लिए सतर्कता बढ़ा दी। आज जिस संविधान की परिभाषा की बातें करके लोग ऊंची ऊंची बातें करते हैं, मेरा प्रश्न उन लोगों से है, कास्ट सर्टिफिकेट क्यों लगवा दिया गया? कशाला कास्ट सर्टिफिकेटची गरज भासते? लावा ना युनिफॉर्म सिव्हिल कोड एकदाचा। सब भारतीय एक बंधु बांधव है, बोल दो, झंझट खत्म करो, एक कानून लगा के खत्म करो। संविधान तभी तो मान्य की जाएगा कि एक लाइन में सब कुछ चल रहा है, इक्वल चल रहा है, धन भी इक्वल बट रहा है, विद्या भी एक समान तरीके से पढ़ाई जा रही है, स्वास्थ्य की व्यवस्थाएं भी समान रूप से दी जा रही है, नौकरियां भी समान रूप में बांटी जा रही है। तब तो माना जाएगा कि संविधान की वजह से संसार ठीक ठीक चल रहा है। जिस समय में शास्त्र के अनुसार जमाने चलते थे, उस वक्त में कोई बेरोजगार नहीं था। आज संविधान से जमाने चल रहे तो सारे बेरोजगार आकर के घूम रहे इधर से उधर। तो ये देखिए, बात नहीं है, ग्रंथ जो लिख करके गए ना, वो बहुत अच्छी चीजों से लिख करके गए और अच्छी धारधारा हमारे ग्रंथों ने दी है। हमने उसको आगे जमाने में आकर के अपनी मर्जी से उसको बिगाड़ दिया है। ये शास्त्र बहुत अच्छे हैं, अनुकूल है। तो ऐसी मंगलमय राम कथा है। काल दिनांक 25 तारखेला अंमळनेर या ठिकाणी राजीव झा हा बंधू भावा या ठिकाणी याचं कीर्तन होतं। त्या कीर्तनामध्ये त्याने 4 वर्णव्यवस्था सांगितली: ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र। हे जी वर्णव्यवस्था आहे, ह्या वर्णव्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने भारताला संविधान सुपूर्द केलं आणि जे संविधान दिलं, ते संविधान आणि वर्णव्यवस्था या दोघांची त्या ठिकाणी मान्यता केली। ती मान्य करत असताना संविधान हे कशा पद्धतीने चुकीचं आहे, जेव्हा ही वर्णव्यवस्था होती त्यावेळेस या ठिकाणचे जे काही लोक होते, भारतामध्ये राहणारे जी काही 18 पगड जातीचे जे लोक होते, ते चांगल्या पद्धतीचं होतं, अशा प्रकारचं त्याला पहिलं वक्तव्य केलेलं आहे। दुसरं वक्तव्य तो असं म्हणतो की या ठिकाणी राहणारे जे काही लोक आहेत, मग ते तेले असतील, चामार असेल, सोनार असेल, मातंग असेल, तांबोळे असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या लोकांना याने उद्देशून असं म्हटलं की या लोकांना संविधानाच्या माध्यमातून जे कास्ट सर्टिफिकेट मिळतं आहे, ज्या सवलती मिळत आहेत, त्या चुकीच्या मिळत आहेत। तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी की संविधान हे कशा पद्धतीने चुकीचं आहे, जर संविधान नाही राहिलं असतं, वर्णव्यवस्था राहिली असती, तर या ठिकाणी समाजाचं आणि भारत देशाचं या ठिकाणी चांगलं नाव झालं असतं। म्हणजे संविधान चुकीचं आहे या पद्धतीचं जे काही वक्तव्य आहे, हे वक्तव्य त्यांनी त्याच्या स्वतःच्या मुखातून या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। म्हणून संविधान चुकीचं आहे। संविधानासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे 4 मुलं या ठिकाणी वाईट टाकली, त्यांची 4 मुलं एक्सपायर झाले आणि आज या समाजावर फक्त विशिष्ट एका जातीच्या समाजावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही। संविधानामध्ये 18 पगड जाती, SC, ST, NT, VC, NT, OBC 85% जातीचे लोक या ठिकाणी लाभ घेत आहेत। मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, ज्या पद्धतीने हा व्यक्ती अशा प्रकारचं वर्णन करतो, या बोलतो, तर याच्यामुळे आमच्या या ठिकाणी भावना दुखवल्या गेलेल्या आहेत। म्हणून संविधानाबद्दल बोलल्यानंतर याच्यावर सरळ सरळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो। 153A 295A ह्या पद्धतीने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि 2023चा BNS जो काही कायदा 173 प्रमाणे याच्यावर देशद्रोह आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर हा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही रात्रीपासून या ठिकाणी संपूर्ण भीमसैनिक या ठिकाणी 8 वाजेपासून बसलेलो आहे। आता जवळजवळ 12 वाजता आहेत। या ठिकाणची जी काही पोलीस प्रशासन आहे, ते पोलीस प्रशासन आम्हाला असं सांगतं की त्या ठिकाणी अंमळनेरला तो व्यक्ती बोललेला आहे। अंमळनेरला बोलल्यानंतर तिथं त्याचा गुन्हा दाखल होईल। तिथल्या PIशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर तो PI असं म्हणतो की आमचा लीगल ॲडवायझर दुसऱ्या दिवशी 11 वाजता येईल आणि 11 वाजता आल्यानंतर आम्ही बघू। म्हणजे ह्या ठिकाणी संपूर्ण प्रशासनाला ह्या बंधुभावाने आपल्या मुठ्ठीमध्ये ठेवलेला आहे। याच्यावर पोलीस प्रशासनाचा मोठा दबाव आहे, म्हणून याच्यावर गुन्हा दाखल होत नाही। हेच नाही तर रात्री 3 वाजता एक घाणेरड्या कॉमेंट्स आमच्या समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत, यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। म्हणून आमचं संपूर्ण या ठिकाणी भीमसैनिकांचं हे म्हणणं आहे, जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल होत नाही, तोपर्यंत ह्या ठिकाणी आम्ही जन आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।